हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सीमाज आर्ट कॉर्नर। आज आपण हे तोरण बनवणार आहे। चमकी लोकरीपासून बनवलेलं आहे मी हे तोरण। खूप सुंदर आहे, दिवाळीसाठी बनवलेले स्पेशल। तुम्ही पण नक्की बनवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा। तोरण बनवण्यासाठी या ठिकाणी मी 3 कलर घेतलेले आहेत, हिरवा, पांढरा आणि हा आंबा कलर आहे। त्याच्यासाठी आपल्याला 2.5 इंचाच्या रिंग लागणार आहेत, 6 रिंग लागणार आहेत असण्या। जर तुमच्याकडे अशा रिंग नसतील तर तुम्ही बांगडी, आपले खराब झालेल्या बांगड्या असतात ते बांगडी वापरली तरी देखील चालते मेटलच्या, किंवा ही रिंग असेल तर 2.5 इंचाची घ्या। आणि मोती लागणार आहेत आपल्याला, असे मोती घ्यायचे। तर सुरुवातीला आपण पट्टी बनवूयात। क्रोशिया हुक कोणत्याही नंबरचं घेतलं तरी चालतंय। पट्टीसाठी आपण पांढरा कलर वापरणार आहेत। नॉट बनवून घ्यायची आणि 15 चेन करायच्यात। एक, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15। तर इथं 1, 2, 3 चेन आपले झाले डबल क्रोशियाच्या, म्हणजे एक खांबाच्या, आणि मध्ये आपल्याला 2-2 चेन सोडायच्यात। अशा 5 चेन सोडायच्या आणि 6व्या चेनवर आपल्याला डबल क्रोशा करायचा। सुईवर दोरा घ्यायचा आणि त्याच ठिकाणी आणखीन 2 डबल क्रोशे करायचे। एकातच आपल्याला 3 डबल क्रोशे करायचे आहेत, 2 आणि त्याच्यातच आणखीन 1, 3 डबल क्रोशे झाले। परत 1 आणि 2 चेन सोडायच्या, तिसऱ्या चेनवर परत 3 डबल क्रोशे करायचे आहेत। खूप सोपी आहे पट्टी, सोपी डिझाइन आहे। परत 1 आणि 2 सोडायच्या, तिसऱ्या याच्यावर 3 डबल क्रोशे करून घ्यायचे। 2, 3। परत इथं 1 आणि 2 चेन सोडायच्या आणि तिसऱ्या याच्यावर एकच डबल क्रोशा करायचा आहे आपल्याला। म्हणजे आपल्या इकडं सुरुवातीला पण एकच डबल क्रोशा होता बघा, 3 चेनचा। परत आपण 3 डबल क्रोशे घेतले ते एका एकाच्यात, आणि इकडे शेवटी पण एकच डबल क्रोशा, सुरुवातीला आणि शेवटी एक डबल क्रोशा घेतला। तर 3 चेन करायच्या, परत फिरवून घ्यायचं आणि हा जो डबल क्रोशा केलेला आहे आपण त्याच्या मध्यभागी इथं आणखीन आपल्याला 2 डबल क्रोशे करायचे आहेत, 1 आणि 2 आणि 3 चेनचा 1, असे मिळून इथं टोटल 3 डबल क्रोशे झाले। 3 चेनचा 1 आणि आपण 2 केलेले। परत या 3 डबल क्रोशेच्या मध्ये जो गॅप आहे त्याच्यात 3 डबल क्रोशे करायचे, 1, 2, 3। परत हे पुढचा जो गॅप आहे दोन्हीच्या मधला त्याच्यातही 3 डबल क्रोशे करायचे, 1, 2, 3। परत ही चेन मध्ये जो इथं गॅप आहे त्याच्यात पण 3 डबल क्रोशे करायचे, 1, 2 आणि 3। इथं बघा आपल्या पहिल्या राऊंड मध्ये साईडला दोन्ही वेळा 1-1 खांबा आले, तर म्हणजे 1-1 डबल क्रोशा आलाय। आणि पुढच्या याच्यात आपल्या इथं साईडला आपण 3-3 डबल क्रोशे घेतलेत आपण, म्हणजे इथं एकदा असे खांब घ्यायचेत आणि एकदा हे करायचं आहे। आता हे आपला पहिला राऊंड जो आहे तोच आता रिपीट करायचा आहे। परत 3 चेन करायच्या, फिरवून घ्यायचं
आणि या दोन्हीच्या मध्ये जो गॅप आहे त्याच्यात आपल्याला 3 डबल क्रोशे करायचे. 1 2 आणि 3. परत या दोन्हीच्या मधल्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. 2 3. परत या दोन्हीच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. 1 2 3. आणि आता शेवटी आपल्याला इथं एकच डबल क्रोशा करायचा. मग हे जे 3 चेनचा आपला खांबा असतो त्याच्या तिसऱ्या चेनवर एक डबल क्रोशा करून घ्यायचा. परत 3 चेन करायच्या. आता हा दुसरा राऊंड जो आहे तो आपल्याला इथं रिपीट करायचा आहे. हा पहिला आणि दुसरा हे दोनच लाईन आपल्याला रिपीट करत राहायच्यात. आता ही चौथा राऊंड आपल्या सेम दुसऱ्या राऊंडसारखा होणार. याच्यामध्ये हा जो डबल क्रोशा याच्यामध्ये गॅप आहे त्याच्यात आणखीन 2 डबल क्रोशे करायचे. 1 आणि 2. परत ह्या पुढच्या 2 मध्ये गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. परत त्या पुढच्या गॅपमध्ये 3 डबल क्रोशे. आणि परत इथं डबल क्रोशेच्या इथं 3 डबल क्रोशे. परत 3 चेन करायच्या आणि हे आपले पहिला राऊंड आहे तोच करायचा आहे. हे बघा अशा प्रकारे डिझाईन बनत जाते. खूप सोपी आहे पट्टी, दिसायला सुंदर दिसते. एकदा हे 3 येतात डिझाईन, आपल्या साईडला एक एक खांब येतात आणि त्याच्या पुढच्या याला 4 येतात. अशा प्रकारे पट्टी करून घ्या. मी 3 फूट लांबीची पट्टी बनवणार आहे. तुमच्या दरवाजाच्या मापाने तुम्ही पट्टी बनवून घ्या. इथं अशी माझी पट्टी झालेली तयार. 3 फूट लांब बनवली मी. हे 6 इंचाला एक फूल बनवायचं आहे आपल्याला. म्हणजे तशा ह्याने 2.5 फूट 3 फूट 3.5 फूट असेच लांबीची तुम्हाला पट्टी बनवावं लागेल. कारण आपल्याला एका फुलासाठी 6 इंच जागा लागते. तर तशा ह्याने पट्टी बनवा तुम्ही. आता ही 3 फूट आहे तर याच्यासाठी आपल्याला 6 फुलं बनवावं लागणार आहेत मोठे. त्याला बॉर्डर बनवायची आता पट्टीला. ते पिवळ्या कलरने बनवूयात. इथं सुरुवातीपासून इथं हे करायचं. तर सुरुवातीला एक सिंगल क्रोशा करून हे दोरा जोडून घ्यायचा आहे. आणि परत पुढच्याही एक डिझाईन आपल्याला इथं आहे ती त्याच्यावर 3 डबल क्रोशे करायचे. 1 2 3 आणखीन एक करूयात 4. परत हे पुढची जी लाईन आहे त्याच्यावर एक सिंगल क्रोशा करायचा. परत त्याच्या पुढच्या लाईनवर 3 डबल क्रोशे करायचे. हे सॉरी 3 नाही 4 आहे. 1 2 3 आणि 4. परत इथं पुढं एक सिंगल क्रोशा. अशा प्रकारे बॉर्डर बनवायची. बनवून घेते आता पूर्ण पट्टीला. हे माझी अशी बॉर्डर बनवून झाली पट्टीची. इथं मी 3-3च डबल क्रोशे घेतले. 4 घेतल्यावर जास्त लूज पडायली होती पट्टी. 3-3च घेतलेत बघा. आणि साईडला सिंगल क्रोशा केला एक एक. दोन्ही साईडला सिंगल क्रोशेच केलेत एक एक.
आणि इथं कॉर्नरला 3 चेन घेतलेल्या आहेत। तशा प्रकारे पट्टी तयार झाली आपली। आता याच्यावर लावण्यासाठी आपल्याला फुलं तयार करायचे आहेत। तर त्याच्यासाठी रिंग लागणार आहे आपल्याला। सुरुवातीला पांढरी लोकर घ्यायची, याला जोडून घ्यायची पहिल्यांदा दोरी आणि 3 चेन करायच्यात। परत हा जो दोरा आहे विणताना आत पकडायचा, 3 चेन करायच्या सुरुवातीला, 1 2 3 आणि इथं डबल क्रोशे करायचे आपल्याला। ह्या रिंगवर डबल क्रोशे करायचे, 54 डबल क्रोशे करायचे, 54। या 3 चेनचा पहिला डबल क्रोशा धरायचा, हा पण पकडायचा, 1 2 3 झाले, 4 5, हा दोरा असाच मध्ये पकडायचा, 6, असे मी डबल क्रोशे करून घेते। 54 करायचे आपल्याला डबल क्रोशे, पूर्ण रिंग अशी पॅक होती, मी करून घेते आता। इथं आपले झालेत बघा 54 डबल क्रोशे झालेत, 54 डबल क्रोशे झालेत। आणि आता हा जो आपला पहिला डबल क्रोशा आहे 3 चेनचा, त्याच्यावर स्लिप स्टिचनं पॅक करायचं। तर पॅक करतानाच मी काय करते, इथं कलर चेंज करते, सुई घातली बघते त्याच्यात, आणि इथं हा आंबा कलर आहे तो लावायचा आहे। 1 2 3 4 चेन करायच्यात। आणि हा जो दोरा आहे पांढरा तो आता इथं कट करायचा आहे। मग मी या दोन्हीची गाठ मारते, आधी व्यवस्थित पॅक करून घेते दोन्ही। आणि मग पांढरा दोरा आहे तो इथं कट करायचा आहे। मी कट करून घेतली पांढरा दोरा, पण इथं 4 चेन घेतल्यात। आता इथं ट्रिपल क्रोशा करायचा, म्हणजे 2 वेळा सुईवर दोरी घ्यायची, 2 वेळा, आणि त्याच ठिकाणी जिथं आपण पहिला डबल क्रोशा केलेला आहे त्याच ठिकाणी, म्हणजे सॉरी डबल क्रोशा म्हणते, 4 चेन घेतलेल्या आहेत त्याच ह्याच्यात आपल्याला सुई घालून तिथं हा ट्रिपल क्रोशा करायचा। एकदा 2 मधून सुई काढायची, परत 2 मधून, आणि परत 2 मधून, परत 1 चेन करायची। आणि आता इथं आपल्याला पप बनवायचा आहे। आता हे असे प्रकारे हे सर्कल तयार होते, याच्यात आपल्याला पप बनवायचा आहे। थोडीशी दोरी लूज करायची, खूप जास्त नाही लूज करायची, थोडीशी घेतली बघा, आणि सुईवर दोरा घेऊन या ठिकाणी 7 वेळा आपल्याला पप स्टिच बनवून घ्यायचा आहे। 1 2 3 4 5 6 आणि 7, असं 7 वेळा सुईवर दोरा घेतला आपण। आता प्रत्येक वेळा 2-2 याच्यातून सुई काढायची, आपल्याला दोऱ्यातून सुई काढायची। सुरुवातीला 2 दोऱ्यातून सुई काढली, परत 2 दोऱ्यातून काढायची, प्रत्येक वेळा 2च दोऱ्यातून सुई काढायची। परत 2 मधून, आणि राहिलेल्या 2 मधून परत एकदाच काढायची आणि 1 चेन करायची, फिरवून घ्यायचे। आणि या बाजूला पण आपल्याला सेम असंच, ही पानाचा अर्धा पानाचा आकार झाला बघा। आता इकडूनही आपल्याला अर्ध पान करून घ्यायचे। तर यावेळेस आता दोरी लूज करायची गरज नाही, कारण इथं ऑलरेडी आपली स्पेस झालेली असती। डायरेक्ट पप करायचा आहे, 1 2 3 4 5 6 आणि 7 वेळा दोरी घेतली आपण सुईवर। आता प्रत्येक वेळा 2-2 दोऱ्यातून सुई काढायची, 1 2 3 4 5
6 आणि हे 7 वेळा आपण दोरा घेतलेला असतो, ते 7 वेळा सुई काढून झाली माझी. आणि हे शेवटी जे 2 उरतात त्याच्यावर एक पॅक करायचं. अशा प्रकारे पान तयार होते. आणि आता ही आपली खांब जे केलेले आहेत ते बघायचे, उलटी साईड कोणची सीधी म्हणजे सरळ बाजू कोणची. तर ही आपली सरळ बाजू आहे. तर या साईडला आपल्याला चेन करायच्या. तिथं 1 2 3 4 5 6 आणि 7 चेन केल्यात मी. आता जी उलटी बाजू आहे ना त्या बाजूनं हे चेन करायच्यात. आता जिथं आपण इथं सुरुवातीला 4 चेनसाठी दोरा घातलेला असतो त्याच्यातूनच सुई घालायची आणि त्याच ठिकाणी स्लिप स्टिचनं हे पॅक करायचे. पाठीमागच्या बाजूला ते चेन जातात आणि सरळ बाजू आपली ही अशी येते. ही आपली सरळ बाजू आहे खांब केलेली आणि ही उलटी बाजू आहे. तर उलट्या बाजूला मी या चेन जोडून घेतली. परत आपल्याला 2 चेन करायच्यात, 1 आणि 2च चेन करायच्यात. परत इथं हे जे खांब घेतलेले आहेत आपण रिंगवर ते 1 आणि 2 सोडायचेत. 1 आणि 2 डबल क्रोशे सोडायचेत. तिसऱ्या डबल क्रोशावर परत स्लिप स्टिच करायची. परत 4 चेन करायच्या, 1 2 3 4. परत आपल्याला इथे एक ट्रिपल क्रोशा करायचा आहे. 1 आणि 2 वेळा सुईवर दोरा घ्यायचा, त्याच ठिकाणी सुई घालून तिथं आपल्याला ट्रिपल क्रोशा बनवायचा आहे. परत एक चेन करायची आणि जसं आता आपण हे पान बनवलेलं आहे तसेच हे पान आपल्याला बनवत जायचं. याच्यावर पूर्ण राऊंड पानाचा करायचा आहे. त्याचा थोडासा दोरा लूज करून घ्यायचा. मी आणखीन एक दाखवते. आणि इथं 7 वेळा आपल्याला पप बनवून घ्यायचा. 1 2 3, खूप लूज नाही करायचं आहे, 4 5 6 आणि 7. आता प्रत्येक वेळा 2-2 दोऱ्यातून सुई काढायची. अशा 2 दोऱ्या आहेत त्याच्यातून सुई काढायची आपल्याला. हे पण 7 वेळाच हे होतं आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7. परत हे 2 दोरे राहतात शेवटी त्याच्यावर एक पॅक करून एक चेन करायची, फिरवून घ्यायचं आहे आणि या बाजूला पण सेम तसंच पान करायचं आहे. 1 2 3 4 5 6 आणि 7 वेळा पप बनवून घेतले. आता प्रत्येक वेळा 2-2 दोऱ्यातून सुई काढायची. शेवटला 2 दोऱ्या होत्या पॅक करून घ्यायच्यात. परत 7 चेन करायच्यात. 1 2 3 4 5 6 7. आणि उलटी बाजू जी आहे आपली प्रत्येक वेळा ह्या साईडला चेन आपल्या मागे येणार. तिथून समोरून घालायची सुई अशी. ज्या ठिकाणी आपण 4 चेन आणि पप स्टिच ट्रिपल क्रोशा केलेला असतो त्याच ठिकाणी सुई घालायची आणि तिथं स्लिप स्टिचनं पॅक करून घ्यायचे. परत 2 चेन करायच्या आणि इथले 2 खांब सोडायचे. 1 आणि 2 सोडायचे आणि तिसऱ्यावर स्लिप स्टिचनं पॅक करायचे. 1 2 सोडायचे, तिसऱ्यावर स्लिप स्टिचनं पॅक करायचे. परत 4 चेन करायच्या, त्याच्यातच ट्रिपल क्रोशा आणि सेम असंच हे पान बनवून घ्यायचे. असंच हे पूर्ण राऊंड आता या पानांचा मी बनवून घेते. पूर्ण चेनवर करायचं. असं एकाखाली एक पानं तयार होतात असे. तर मी करून घेते. असं पूर्ण झाले बघा माझं फूल तयार. अशा प्रकारे तयार होतं हे फूल. किती छान झाले बघा, किती मस्त दिसते. असे आपल्याला 6 फुलं तयार करून घ्यायचे.
इथे मी करून घेतलेत बाकीचे पण, कारण आपण 3 फुटाची पट्टी केलेली आहे. जर 2.5 फुटाची पट्टी केलात तर 5च फुलं बस होतात. 3.5ची केलात तर परत तुम्हाला 1 वाढवावं लागणार फूल. 4ची केलात तर परत आणखीन 1 वाढवावं लागेल, म्हणजे 8 फुलं करावं लागतील 4 फुटाची जर पट्टी केली तर. मी इथं 3 फुटाची पट्टी केली तर मला इथं 6 फुलं लागलेत. तर याच्या पुढची जी डिझाईन आहे याच्यामध्ये आपल्याला फुलं लावायची दुसरे आणखीन, तर आपण ते बघूयात. त्याच्यासाठी सुरुवातीला हिरवा कलर घ्यायचा आहे. हिरव्या कलरने आपल्याला सर्कल करून घ्यायचं आहे. तीन चेन करून घ्यायच्या सुरुवातीला. हे सर्कल बनवून घेतले आपण, त्याच्यात आपल्याला डबल क्रोशे करायचे. तर 3 चेनचा पहिला डबल क्रोशा झाला आणि त्याच्यानंतर 11 डबल क्रोशे, म्हणजे टोटल आपल्याला 12 डबल क्रोशे करायचे. 1 2 3 झाले, 4 5 6. मी आता बाकीचे 6 करून घेते. 12 डबल क्रोशे झाले तिथं माझे तयार. हा दोरा जो आहे तो ओढून घ्यायचा, म्हणजे डिझाईन आपली जवळ येते. आणि जो आपला पहिला डबल क्रोशा आहे 3 चेनचा, त्याच्यात आपल्याला स्लिप स्टिचनं पॅक करायचं. आता स्लिप स्टिचनं पॅक करतानाच मी काय करते, कलर चेंज करते. आणि स्लिप स्टिच करून घ्यायचे. परत 3 चेन करायच्या. हा आपला पहिला डबल क्रोशा झाला. आता ही दोरा जो आहे तो आपल्याला हिरवा दोरा इथं कट करायचा, म्हणजे हिरवी लोकर कट करायची. तर त्याच्यासाठी या दोन्हीची आधी गाठ मारून घ्यायची आपल्याला आणि हिरवी लोकर इथं कट करायची. या दोन्हीची पण गाठ मारून घ्यायची. चांगला दोरा ओढायचा आहे, हा जो आहे आपला पहिला तो, आणि यालाही पॅक करून घ्यायचं. आणि हे जे एक्स्ट्रा दोरे आहेत ते पण कट करायचे, कारण एवढे लांब दोरे ठेवायचे नाहीत, खाली फुलात दिसतात. मग थोडासा ठेवायचा दोरा आणि बाकीचे एक्स्ट्राचे कट करून टाकायचे आणि सरळ करून घ्यायचं. आता आपण इथं 3 चेन घेतलेले आहेत, म्हणजे हा आपला पहिला डबल क्रोशा झाला आहे. आता प्रत्येक डबल क्रोशावर आपल्याला 1 डबल क्रोशा करायचा आहे, म्हणजे या ठिकाणी आपल्याला 12 डबल क्रोशे तयार करायचे आहेत. 1 झाला, हा 2 3 मोजूनच करायचे, म्हणजे आपले तेवढेच बरोबर यायला पाहिजेत 12 डबल क्रोशे. 4. मी आता हे राहिलेले करून घेते. हे इथं 12 झालेत आपले डबल क्रोशे. हा जो आपला पहिला डबल क्रोशा आहे 3 चेनचा, त्याच्या वरच्या 3ऱ्या चेनवर स्लिप स्टिचनं पॅक करायचं आहे. आणि आणखीन 1 राऊंड आपल्याला सेम करायचा आहे, म्हणजे 12 डबल क्रोशाचाच करायचा आहे आणखीन 1 राऊंड. 3 चेन करायच्या. हा झाला आपला पहिला डबल क्रोशा. आणि प्रत्येक ह्याच्यावर 1 डबल क्रोशा करायचा आहे, म्हणजे 3 राऊंड आपल्याला 12 डबल क्रोशाचेच करायचे आहेत. पहिला राऊंड पण आपण 12 डबल क्रोशाचाच केला आहे, दुसराही 12, आणि आता ही 3रा राऊंडही 12 डबल क्रोशाचाच करायचा आहे. आता मी करून घेते. माझा 3रा राऊंडही झाला आहे. आणि आता परत आपल्याला पहिल्या डबल क्रोशावर स्लिप स्टिचनं पॅक करायचं आहे. परत 3 चेन करायच्यात आणि त्याच ठिकाणी आणखीन 1 डबल क्रोशा करायचा. आता ही 4था राऊंड आहे आपला.
चौथ्या राऊंडला प्रत्येक ह्याच्यावर आपल्याला 2-2 डबल क्रोशे करायचे आहेत. म्हणजे या ठिकाणी आपले 24 डबल क्रोशे तयार होतात. प्रत्येक ह्याच्यावर 2-2 डबल क्रोशे, प्रत्येक डबल क्रोशेवर 2-2 डबल क्रोशे. एक करायचा आणि त्याच्यातच आणखीन एक. असा आता हा राऊंड, चौथा राऊंड करून घ्यायचा आहे. या ठिकाणी माझा चौथा राऊंडही झाला आहे. आता पहिला डबल क्रोशा आहे त्याच्यावर स्लिप स्टिचनं पॅक करायचं आहे आणि या 2 डबल क्रोशेच्या मध्ये सुई घालायची. आता आपला पहिला डबल क्रोशा इथं पॅक केला आपण, त्याच्यातच इथं सुई घालून खालून दोरा काढायचा आहे आणि सिंगल क्रोशा करायचा आहे. परत आपल्याला 1 आणि 2 सोडायचे, 2 डबल क्रोशे आणि त्याच्यामध्ये 5 डबल क्रोशे करायचे. 1 2 3 4 आणि 5. परत 2 डबल क्रोशे सोडायचे आहेत आणि त्याच्या दोन्हीच्या मध्ये सिंगल क्रोशा करायचा. परत 2 डबल क्रोशे सोडायचे आहेत आणि 5 डबल क्रोशे करायचे आहेत. 1 2 3 4 5. अशा प्रकारे इथं पाकळ्या तयार होतात. परत 2 डबल क्रोशे सोडायचे आणि 1 सिंगल क्रोशा करायचा. परत 2 सोडून इथं 5 डबल क्रोशे करायचे. असंच आता हा शेवटचा राऊंड आहे आपला, हा करून घ्यायचा आहे. इथं असे झालेत माझे तयार. इथं 6 पाकळ्या आपल्या तयार होतात बघा. आणि जिथं आपण सुरुवातीला केलेलं आहे त्या ठिकाणी इथं स्लिप स्टिच करायचं आहेत आपल्याला. स्लिप स्टिच करायचा, 1 चेन करायची आणि इथं आपल्याला दोरा कट करायचा आहे. हा जो एक्स्ट्राचा दोरा आहे ते याच्यातच पॅक करून घ्यायचा. असं पॅक करायचा. अशा प्रकारे फूल तयार होते. अशा आपल्याला ह्या एका फुलाला 4 फुलं लागणार आहेत. ही जी एक डिझाईन आपण बनवलेली आहे याच्यासाठी आपल्याला 4 फुलं असे लागणार आहेत. तर इथं 24 फुलं आपल्याला तयार करून घ्यायचीत. या ठिकाणी मी घेतलेले तयार करून 24 फुलं तयार करायची आहेत. आता हे पॅक कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते. असं पॅक करायचं आहे आपल्याला. आता त्याच्यासाठी सुई दोरा घ्यायचा. त्याच्यात एक मोती ओवून घ्यायचं आहे. आणि त्याला इथं असं खाली पॅक करायचं आहे. अशा प्रकारे पॅक करून घ्यायचं. हे जे आपण बेल बनवलेले आहेत त्याच्या मध्यभागी ओवून घ्यायचे. आता याच्यात 70 मोती ओवायचे. हे जे आपण मोती घेतलेले आहेत ते 70 ओवायचे आहेत. मी आता ओवून घेते ते. हे 70 मोती ओवून घेतले की आपल्याला हे दुसरं फूल लावायचं आहे. दुसरं फूल तर इकडून लावायचं आणि हे असं उलट करून इथं पॅक करून घ्यायचं आत.
एक 2-3 वेळा चांगलं पॅक करायचं. आणि नंतर मग दोरा कट करून घ्यायचा. आणि हे फूल जे आपण उलट केलेलं आहे ते सरळ करायचं. हे अशा प्रकारे बनवून घ्यायचं आहे. त्यातले 35 मोती एक साईडला करून मध्यभागी आपल्याला दुसरं फूल लावायचं. हे झाले 2 लटकन तयार झाले आपले. आणखीन एक बनवायचं आहे. याच्यासाठी पण असाच एक मोती ओवून घ्यायचा आणि तो पॅक करायचा असा. आणि फूल ओवून घ्यायची जी बेल बनवलेली आहे आपण. तर या ठिकाणी 35 मोती झाले. तर आपल्याला हे थोडं लांब बनवायचं आहे. तर याच्यात आपण 45 मोती ओवणार आहेत. आता मी 45 मोती ओवून घेते याच्यात. हे मी ओवून घेतले तिथं 45 मणी. आणि आता हे बरोबर मध्यभागी करायचं आहे. 35 मणी इकडे इकडे सोडायचे आहेत मोती. आणि मध्यभागी त्याच्या हे पॅक करायचं आहे आपल्याला. जे आपण 45 मोती ओवले ते बघा असं कमी जास्त होतं आहे. याला आणखीन एक वेळा पॅक करून घ्यायचं. आणि याच्यावरती आणखीन एक फूल लावायचं आपल्याला. ते इकडून लावायचं. अशा प्रकारे लटकन तयार करायचे. आता हे जे आपण बनवलेलं आहे फूल याच्यासोबत पॅक करायचं. आता हे कुठेही असं मध्यभागी धरायचं सवाशी बाजूकडून. आणि पॅक करून घ्यायचं असं लटकन. आता हे पट्टीवर ठेवायचे. आता हे आपलं शेवटचं आहे. इकडे थोडीशी आपली पट्टी राहते ते राहू द्यायची. इथं खूप वर पण लावायचं नाही आणि खूप खाली पण घ्यायचं नाही. एवढी पट्टीवरती सोडून पॅक करून घ्यायचं. हे लटकन सरळ यायला पाहिजे बघा मध्यभागी बरोबर. तसं धरून पॅक करा. एक 5-6 वेळा चांगलं व्यवस्थित पॅक करायचं. आणि मग पाठीमागं गाठ मारून घ्यायची. दोन 3 वेळा पॅक करून ही दोरी कट करून घ्यायची. आता हे जी पानं आहेत हे पण आपल्याला पॅक करायचे आहेत. कारण नाहीतर मग असे फोल्ड होतात. जेवढे पट्टीवर करता येतील तेवढी पॅक करायची. तर पिवळा कलर घेते मी आणि हे पूर्ण पानं अशी पट्टीवर एक एक टाके मारून शिवून घेते. आता हे असं पूर्ण आहे पूर्ण शिवून घेते. अशा प्रकारे बघा मी हे सगळे पॅक करून घेतले. बाकी किती सुंदर झाले तोरण. या दिवाळीला तुम्ही नक्की करा.
जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही दाबा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओज पाहायला मिळतील. थँक यू फॉर वॉचिंग.